प्रेक्षकांना नमस्कार। यावेळी एच न्यूज चॅनल नागपूर सुधार प्रन्यासच्या त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासवर चिंचमलात नागरिक कृती समितीने आपले काही त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याचं निवेदन आज सभापतींना दिलेलं आहे। नेमक्या काय मागण्या होत्या आणि कशाकरता म्हणून आज हे सर्व रहिवासी आलेले आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया। ताई काय सांगाल, कशाबद्दल आज आपण आलात? आमच्या ओपन स्पेससाठी आम्ही लढत आहोत। आमचे ओपन स्पेस त्यांनी काबीज केलेली आहे, त्याच्यासाठी आमचा लढा चालू आहे। कोणी केली आहे काबीज? चिंचमलातपुरेंनी। आता काय काय मागण्या काय आपल्या? आमची जागा आम्हाला मिळाली पाहिजे। आमची जागा आहे ओपन प्रेस आम्हाला मिळाली पाहिजे, बस आमची एवढीच मागणी आहे। आमची जागा मिळाली तर आम्ही त्या जागेवर निरनिराळी योजना आम्हाला दाखवू शकतो आणि आमच्या कॉलनीला त्याचा फायदा होऊ शकतो। काय मॅडम काय सांगाल? आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या। ओपन स्पेस जे आहे आमच्याकडनं निर्णय लागावा बस। आमची पण तीच मागणी की ओपन स्पेसमध्ये आमच्यासाठी एक ग्राउंड तयार झालं पाहिजे कॉलनीतल्या लोकांसाठी, बस हीच एक मागणी आहे। ओपन पेस ही आमची जीवनामरणाची पेस आहे, त्यासाठी त्यांनी ही क्लिअर करून द्यायला पाहिजे। यामध्ये सर्व नागरिक सामील झालेले आहे, तरी सर्वांनी या गोष्टीवर नोंद घेऊन हे ओपन पेस क्लिअर करून द्यायला पाहिजे। याच्यामध्ये राजकारणी आणि NITवाले हे दोघांनी एकत्र मिळून एखाद्या धनाढ्य माणसाला मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्याच्यामागे पूर्ण मोठी बॅकिंग आहे ही राजकारण्यांची। त्यांना ही ओपन स्पेस ढापायची आहे आणि कायद्याप्रमाणे नाही ओपन स्पेस म्हटल्यावर त्याला कोणालाच नंतर करता येत नाही, तरी यांनी हे कामं केलेले आहेत। ससाटे जी आपल्यासमोर यावेळेला सर, आपण जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांना आता भेटलात कारण त्यांनी आज तुम्हाला हिअरिंगसाठी बोलवलं होतं, नेमकी घटना काय आहे, कशाबद्दल हा सर्व आक्रोश आहे आपला? आता आम्ही त्यांना भेटलो तर त्याने म्हणाले की CMचे ऑर्डर्स आहेत, CMने एंडोर्समेंट मारलं म्हणून तुम्हाला बोलवा। वास्तविकता दुसऱ्या कुठल्याच विषयावरती त्यांनी चर्चा केली नाही आमच्याशी। आमचं म्हणणं हे आहे की कोर्टामध्ये मॅटर सबज्युडिस असताना हा रिवाईज प्लॅन कसा काय झाला हे आमचं खरं म्हणणं आहे। काय वाटतं आणि आम्ही जेव्हा निवेदन दिलं प्रिन्सिपाल प्रधान सचिवांना की बा ह्याचा रिवाईज प्लॅन जो दिला हा कुठल्या प्रोव्हिजन खाली रिवाईज केला, तर हे लोक सांगायला तयार नाही। यांनी NRAच्या अधिकाऱ्यांची हातमिळवणी करून तो प्लॅन सँक्शन करून घेतला। जस्टिस चांदूरकर साहेब यांच्याकडे जे पिटिशन फाईल केली त्याच्यामध्ये आम्हाला कधी पार्टी बनवलं नाही, आम्हाला कधी नोटीस दिलेली नाही। यांनी सगळं पहिल्या ज्या ह्या फॅक्ट्स ज्या होत्या पिटिशनच्या म्हणजे आपल्या कंटेंट पिटिशनच्या त्या सप्रेस करून त्यांनी हे सगळं काम करून घेतलं यांच्याकडे। आता तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला ओपन लँड जे आहे ते पूर्ण पाहिजे। सगळे जे प्लॉट सांगतात ते सगळे इलिगल आहेत। हे जे लेआउट आहे नेमकं येतो कुठे? हे ओमकार नगरमध्ये सह्याद्री लॉनजवळ। हो, तर आमची ही एकच मागणी आहे की जे आमच्या कॉलनीचे जे 4 ओपन स्पेस आहेत, ज्याला आम्ही समजतो की ते आमचे लंग्स आहेत, कॉलनीचे लंग्स आहेत, ते आम्हाला एनी हाऊ परत पाहिजे आहेत आणि म्हणजे आम्हाला न्याय हवा आहे। माननीय नागपुरे साहेब आणि फसाटे साहेब यांच्या नेतृत्वात लढा सुरू आहे आणि तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही। भूखंड जी लँड होती तिथे जर त्या प्लॉट धारकांनी जर भूखंड तिथे गेले तेव्हा तुम्ही लोक काय करायचे? नाही, आम्हाला मेन मुद्दा असा आहे की कॉलनीत 210 प्लॉट आहेत आणि जेव्हा लेआउट सँक्शन केलं त्यावेळेस त्यांनी 4 ओपन स्पेस सोडलेले होते। हे का बरं सोडले होते की इतकी मोठी कॉलनी, इतके मोठे प्लॉट्स त्यांनी भूखंड पाडलेले आहे। तिथे त्या भूखंडावरती PU लँडमध्ये जेव्हा मी PU लँड ओपन स्पेस सोडलेलं आहे तिथे ओपन स्पेस, तिथे समाज भवन, तिथे क्रीडा महोत्सव, बाकी सांस्कृतिक महोत्सव हे सगळे कार्यक्रम करता आले पाहिजे। लेआउट जे आहे चिंचमलातपुरे साहेबांनी टाकलं त्याच्यानंतर हे लेआउट ज्यांनी लेआउट टाकलेलं आहे विजय चिंचमलातपुरे, ठीक आहे। आता त्यांनी काय केलं की ते 4 ओपन स्पेस सोडल्यानंतर लालचीपोटी पुन्हा मॅप रिवाईज करून, पण मॅप रिवाईज कशामुळे कोर्टात न्यायप्रविष्ट मुद्दा असल्यावर मॅप कसा का रिवाईज होऊ शकतो, मेन मुद्दा हा आहे। आणि त्याला इतके सगळे लोक NIT समर्थन देऊन राहिले, त्या सगळ्या लोकांनी पैसे खाल्लेले आहे। आणि आता जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल तुम्हाला चिंचमलातपुरे नागरिक कृती समितीचं? म्हणण्याचं तात्पर्य आमचा हा संदेश आहे का आमचं वैयक्तिक त्यांच्यासोबत काही पण नाही आहे। आम्हाला फक्त तुम्ही जसं NITमध्ये सबमिट केला होता मॅप ओपन स्पेस सोडून, तेवढाच ओपन स्पेस सोडून द्यावा आणि यानंतर जर अधिकारी लोक, शासनातले लोक, प्रशासकीय लोक आणि कोर्टातून आम्हाला न्याय मिळाला नाही
तर आम्ही लोक आंदोलन करण्यात तयार आहोत. तर आपण आता चिंचवड पुणे नागरिक कृती समितीचे तमाम पीडित नागरिक ज्यांनी असं सांगितलेलं आहे की तिथले जे लेआउट धारक आहेत त्यांनी तिथे जे एक ओपन लँड होती त्याच्यावर भूखंड पाडलेले आहे आणि न्यायप्रविष्ठा हा मामला असताना सुद्धा अशा प्रकारे ह्या गोष्टी प्रशासनाकडून होतातच कशा. पाणी कुठे मुरतं आहे, या लोकांना कधी न्याय मिळेल, या प्रतीक्षेत हे सर्व नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. याकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देईल का? याकडे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, लक्ष देईल का? शासन प्रशासन याकडे लक्ष देईल का? टाउन प्लॅनिंगचे लोक लक्ष देतील का? कारण शहरात अशा प्रकारच्या अनेक घटना होत आहे. मात्र पळसाला पानं तीन या उक्तीप्रमाणे या शहरातील लोकांचं आणि प्रशासनाचं कामकाज चाललेलं आहे. कुठेतरी लोकांना न्याय मिळावा. गेली 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालीत, मात्र आजही आपण बघतोय की लोक स्वातंत्र्यात नाही तर पारतंत्र्यात जीवन जगत आहे. कधी यांना न्याय मिळणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरच्या सुधारपडण्यास परिसरातून व्हिडिओ जर्नलिस्ट उदयसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.